नमस्कार मित्रांनो, जय हो बजरंगबली. माणसाला अहंकार होतच असतो. तो सात्विक असला ना तरी सुद्धा होत. अर्जुनाला पण असंच झालं. अरे मी गुरुद्रोण, कर्ण, दुर्योधन सर्वांना मारलं. संपूर्ण जे या पृथ्वीवर जे जे पराक्रमी राजे आहेत त्या सर्वांचा पराभव मी केला. आणि असं हे महायुद्ध संपल्यानंतर अर्जुन आणि श्रीकृष्ण आता रणभूमी सोडून आपल्या शिबिराकडे आले. त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं की अर्जुना तू खाली उतर. मग अर्जुन ताठ एकदम, मी खाली उतरू, मी का? आणि तू मला सारथे आहेस श्रीकृष्णा, मित्रा तू खाली उतर नंतर मी उतरेन, असं कसं? पण श्रीकृष्णाने सांगितलं अरे तू उतर, मी नंतर उतरतो. पण अर्जुन उतरायला तयार नाही. मग तिकडे धर्म होतं. धर्मातरच समोर त्या धर्माने सांगितलं ज्यार्थी द्वारकाधीश बोलतोय की तू उतर, म्हणजे अर्जुना तुला खाली उतरलं पाहिजे, कारण त्याला काहीतरी कारण असतं. मग अर्जुन नाविलाजाने नाराजीने का होत ना, पण रथावरून खाली उतरला. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण उतरले. हे पांडव पुढे चालत होते आणि जसे भगवान कृष्ण उतरून पुढे निघून गेले, अर्जुनाच्या रथाचा स्फोट झाला. अर्जुनाने मागे बघितलं तर रथ जलतोय. श्रीकृष्ण पुढे निघाला. मग त्यांनी नमस्कार करून भगवान श्रीकृष्णाला विचारलं की हे असं का झालं? भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की ह्या रथावर युद्ध चालू असताना अनेक शक्तीने मारा गेला होता, पण मी इथे असल्यामुळं ते त्या शक्ती या रथाला काय तुला काय करू शकत नव्हत्या. जर मी पहिल्यांदा उतरलो नसतो आणि तू उतरला, तू तिथे राहिलास रथामध्ये, तर तू जळून गेला असतास, या रथासहित तू नष्ट झाला असतास. तू जिंकून पण सुद्धा तू जिंकण्याचं यश अनुभवण्यासाठी राहिला नसतास, म्हणून मला उतरावं लागलं. असं असतं अहंकार. जय बजरंगबली.